लाडक्या बहिणींसाठी सरकारचं आणखी मोठं गिफ्ट. दर महिन्याला 1500 मिळणार लाडक्या बहीण योजनेतून. त्या व्यतिरिक्त गॅस देखील आता मोफत मिळणार. अर्थमंत्र्यांची माहिती. महिलांमध्ये प्रचंड आनंद. राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता गॅसवर एक विशेष सबसिडी मिळणार. तर काय मिळणार लाडक्या बहिणींना अजून मोठं गिफ्ट? काय सरकारकडून घोषणा करण्यात आली? मुंबई तकच्या रिपोर्टनुसार आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतोय. संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी काय लाभ मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे, काय घोषणा झालेली आहे, त्याची पात्रता काय आहे, काय तुम्हाला प्रोसेस करावं लागणार आहे. याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरले गेलेले आहेत तर ते रद्द झाले आहेत की काय, ते कुठे बघायचे, यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे की नाही, ती कधी बघायचं, लाडक्या बहिणीचे पैसे केव्हा येणार आहेत, याविषयी देखील आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. राज्य सरकारचा महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय. लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता आणखी एक लाभ मिळणार. महिलांमध्ये आनंदाचं वातावरण. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत 1,25,44,083 महिलांनी अर्ज केले आहेत. महिलांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले की रिजेक्ट झाले हे जाणून घेण्याची पात्रता यादी देखील आता लागलेली आहे. आता ही यादी तुम्हाला कुठे पाहता येणार? तुम्हाला पैसे मिळतील का नाही? तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर हे मिळतील का नाही? त्याचबरोबर कागदपत्राच्या बाबतीतील देखील शंकांसोबत आता चित्र क्लिअर झालेलं आहे. दररोज हजारांच्या संख्येने महिला अर्ज भरत असतानाच आता पुन्हा एक मोठी घोषणा झाली की ज्यामुळे आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आणखी एक लाभ मिळणार आहे. यासोबतच आपण हा कोणता लाभ मिळेल, काय याची पात्रता हे तर समजून घेऊनच, पण तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेची जी यादी आहे ती कुठे पाहावी लागणार आहे, तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्हाला कसं समजेल, तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही हे कसं समजेल. आणि यासोबतच माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे 6 बदल देखील झालेले आहेत. होय, मोठे 6 बदल देखील झालेले आहेत जे जाणून घेणं फार गरजेचं आहे. गेल्याच आठवड्यात राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेत 6 बदल केले. यात पात्रता यादीबाबत निर्णय घेतला गेला होता. या निर्णयामुळे महिलांना दिलासा मिळाला. पण दरम्यान हे 6 मोठे बदल कोणते आहेत ते एकदा जाणून घेऊ आणि लगेच आपण समजून घेऊ की अतिरिक्त कोणता लाभ मिळणार ज्यामुळे गॅसमध्ये प्रचंड मोठी सबसिडी आणि आनंदाचं तुम्हाला त्या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा बदल याच्यात झाला आहे की पोस्ट बँक खातं जे आहे ते ग्राह्य धरलं जाईल. दुसरा बदल, महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या महिलेच्या पतीचा कागदपत्रावर योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे पतीचे कागदपत्र चालतील. त्यानंतर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी जी महिलांची जी लाभार्थी यादी आहे तर त्या यादीचं वाचन करावं लागणार आहे. तसेच त्यात बदल जरी असेल तर तो देखील करावा लागणार आहे. हा एक बदल आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावं. जर एखादी महिला पूर्वीचा म्हणजे नमो शेतकरी योजना किंवा विधवा पेन्शन योजना अशी कोणती योजनेचा लाभ जर आधीपासूनच घेत असेल तर त्या योजनेला त्या महिलेला या योजनेमध्ये ग्राह्य धरावं लागणार आहे. तिला त्या ठिकाणी म्हणजे कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही असं होणार नाही. लाडक्या बहीण योजनेचा लाभ देखील आता मिळणार आहे. फक्त तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात येणार आहे. आता त्यानंतरचा पुढचा बदल याच्यात असा झाला, त्यानंतर लगेच आपण या लाभार्थ्याला अजून काय लाभ मिळाला, सरकारकडून कोणतं गिफ्ट मिळेल ते आपण लगेच जाणून घेऊ. पण नवविवाहित महिला ज्या आहेत तर त्यांची विवाह जी काही नोंदणी आहे ती लगेच जर शक्य नसेल तर महिलेला विवाहाच्या दाखल्यानुसार पतीचं रेशनिंग कार्ड हे त्या ठिकाणी गृह्य धरलं जाणार आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची बातमी येत आहे, खात्यात पैसे कधी जमा होणार. राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात तारीख 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आता कुठे पाहाल यादी? लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्र यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाईल. त्यामुळे त्या दरम्यान महिलांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचन दरम्यान हजर राहावं लागणार आहे. तसेच आताच धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. तर तसेच सिटीमधील म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या नुसार देखील याद्या वेबसाईटवर पब्लिश त्या ठिकाणी होणार आहे. वेळोवेळी आपण त्यानुसार माहिती त्या ठिकाणी देणारच आहोत.
त्यातच आता राज्य सरकारने एका विशेष योजनेची चर्चा सुरू केली, एक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यानुसार आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत। लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे, तर अशी माहिती मुंबई तकच्या रिपोर्टमधून आपल्याला मिळत आहे। तर या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली। महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली जात आहे। या योजनेतील पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील। राज्यातील 52,16,412 कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितलं। मग आता कसं होणार आहे? आता राज्य सरकारनं अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवली, लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याला वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आहे। त्यानुसार यामध्ये निर्णयाची अंमलबजावणीची तयारी देखील आता सुरू झालेली आहे। त्यातच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाने एका सिलेंडरमागं 300 रुपये अनुदान देतं। मग एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे 3 सिलेंडरच्या मर्यादित अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला। केंद्राची योजना राबवल्यास त्याला महायुती सरकारचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे राज्याची स्वतंत्र योजना आणून व राबवण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडली। लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढला जाणार असल्याची माहिती मुंबई तकने दिलेली आहे। मग आता खात्यात पैसे कधी जमा होणार? आता लाडक्या बहिणीचा जो काही पहिला हप्ता आहे, तर रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे 19 ऑगस्टला 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा होतील। आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 वर्षासाठी सरकारने 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। याची पात्रता 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला असून त्या यासाठी अर्ज करू शकतात। यासाठी कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं आवश्यक असून जर यामध्ये उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड हे ग्राह्य धरलं जाणार आहे। तुमचा रहिवासाचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड देखील त्या ठिकाणी तुमचं हे धरलं जाणार आहे। कागदपत्राचे सर्व अटी पूर्वीच काढून टाकल्या होत्या, ज्यामध्ये महिलांचं प्रमाण देखील खूप वाढलं गेलं होतं। अर्ज करण्यामध्ये अडचणीही दूर झाल्या होत्या, त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण होतं। त्यातच आता ही एक घोषणा झालेली आहे, ज्यामुळे आता अतिरिक्त लाभ त्या ठिकाणी महिलांना मिळण्याची शक्यता इथे दिसून येत आहे। त्यामुळे नक्कीच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 सिलेंडर आता दर महिलेला त्या ठिकाणी मोफत मिळू शकतात। तर ही होती माहिती। कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। लवकरच आम्ही त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ। कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करायला विसरू नका। धन्यवाद।